तर बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतोय युट्यूबला. आता काय सांगू मी तुम्हाला, माझा रिझल्ट होता तर मी त्या टेन्शन मध्ये जरा व्हिडिओ नाही बनवू शकलो आणि फायनली रिझल्ट लागलाय. तर रिझल्ट लागलाय, मी टेन्शन मध्ये असायला पाहिजे पण माझा रिझल्ट ऐकून तुम्ही टेन्शन मध्ये जाणार, कारण की मला लागली बीके मध्ये केटी आणि 39.17 का 18 असे काहीतरी. मी तुम्हाला ते रिझल्ट शो करतो माझा. तर हा माझा रिझल्ट आहे आणि ते बोलतात ना काय, एक पेपरावर ना माझं भविष्य नाही बघू शकत, तसंच काहीतरी आहे. तर आपण आता युट्यूबला डेलीचे व्हिडिओ टाकू, कारण की मला तर माहित आहे अभ्यासातून माझ्याकडनं काय होणार नाही आणि स्वप्न आहे एक युट्यूबर बनायचं. आता व्हिडिओ टाकत राहीन, तुम्ही सपोर्ट करत राहा मला. माझा फेस खूप टॅनिंग झालाय. हा, तर मी काय बोलतोय, तुम्ही असा सपोर्ट दाखवत राहा मला. मी पण व्हिडिओ टाकत राहील, तुम्हाला आवडेल नक्कीच. तुम्ही बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि ही म्हणजे फायनल टाइम आहे, मी असं बोलतोय की मी डेलीचे व्हिडिओ टाकेन, कारण की मी खूप वेळ असं पाठीमागे पण बोललोय की मी डेलीचे व्हिडिओ टाकेन, तुम्ही सपोर्ट करा वगैरे. पण मी व्हिडिओ काही टाकले नाही, कारण की मला कंटेंट पण नाही भेटायचा. पण आपण आता डेलीचे ब्लॉग टाकू, व्हिडिओ बनवू चांगले चांगले, मस्तीशीर गमतीशीर असे. तुम्ही बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. चला, बाय. आणि हो हो, ऐका ऐका, मी रील्स पण बनवेल. कारण माझा फेस खूप कॅमेऱ्यामध्ये घाण दिसतोय बघा. केस पण सेट नाही, पाठून आहेत थोडी बरोबर आणि शो ऑफ करतोय वाटतं मी थोडा. तर ते जाऊन दे. मी काय बोलतोय, मी रील्स पण टाकेन, तर तुम्ही माझे रील्स आल्यावरती पण नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्रायबरमुळे मला खूप सपोर्ट भेटेल, खूप हिंमत येईल व्हिडिओ बनवायला. बाहेर पण व्हिडिओ बनवू शकतो मी कुठे जाऊन. आता पण बनवतो, असे रील्स बनवलेत मी 2-3 बाहेर जाऊन. पण ते एका कोपऱ्यात. अशा टायमाला तुम्ही मला सपोर्ट केला, जर मी फेमस झालो थोडासा, तर मी बिंदास बाहेर व्हिडिओ बनवू शकतो कुठेही. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.